नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहे खायला अतिशय रुचकर अशी उपवासाची केळीची भाकरी। एकदा जर का तुम्ही केळीचं पीठ घरामध्ये बनवून ठेवलं तर तुम्ही केव्हाही आयत्या वेळेला ही भाकरी बनवू शकता। आणि केळीचं पीठ कसं बनवायचं याचा व्हिडिओ मी आधीच अपलोड करून ठेवलेला आहे, तो तुम्ही बघू शकता। ही भाकरी खायला अतिशय टेस्टी त्याचबरोबर हेल्दी पण आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। केळीची भाकरी बनवण्यासाठी इथं मी वाळवून घेतलेली केळी घेतलेली आहे आणि केळी कशी वाळवायची याचा व्हिडिओ मी आधीच टाकलेला आहे, तो तुम्ही चॅनलवरती जाऊन बघू शकता। जेवढी आपल्याला भाकरी बनवायची आहे तेवढीच आपल्याला हे वाळवलेली केळी घ्यायची आहे आणि त्यापासून पीठ बनवायचं। पीठ आपल्याला हे आधीपासून बनवून ठेवायचं नाही। जर का पीठ आधीपासून बनवून ठेवलं तर भाकरीची चव चांगली येत नाही, त्याचा वेगळाच वास येतो। त्यामुळे वेळेवरती पीठ बनवायचं। आता इथं मी हे मिक्सर जारमध्ये टाकून घेत आहे आणि आता आपल्याला हे छान बारीक असं वाटून घ्यायचं आहे। तर या प्रकारे आपलं केळीचं पीठ तयार आहे। तुम्हाला जर का असं वाटत असेल की हे थोडंसं जाडसर आहे तर गाळणीने पीठ गाळून घ्यायचं। आता आपलं पीठ तयार आहे, आपण भाकरी बनवून घेऊ। इथं मी 2 भाकरींचं पीठ घेतलेलं आहे। यामध्ये टाकूया थोडंसं शेंगदाण्याचं कूट। शेंगदाण्याचं कूट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता। थोडीशी जिरा पावडर, चवीनुसार लाल तिखट आणि चवीनुसार मीठ। आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हाला जर का आवडत असेल तर तुम्ही या जागी शेंगदाण्याच्या पिठाऐवजी साबुदाण्याचं पीठ पण टाकू शकता। थोडं थोडं पाणी घालत आपण पीठ मळून घेऊ। या प्रकारे आपल्याला भाकरीसाठी थोडं घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे। जेव्हा आपण भाकर बनवू तेव्हा पण आपण याला थोडंसं मळून घेणार आहे, तर आपल्याला पाणी लागणार, तर म्हणून थोडंसं घट्ट बनवलेलं आहे। आणि हो, तुमच्याकडे जर का वेळ असेल तर याला 5-1 मिनिटासाठी मुरायला ठेवायचं, पण मी हे लगेच बनवत आहे। तर इथं मी एका भाकरीचा गोळा घेतलेला आहे, त्याला थोडंसं पाणी लावून छान असं मळून घ्यायचं आहे। अगदी मस्त मऊ असा आपला गोळा बनवून घ्यायचा, जास्त सैलही नको, आपली भाकर व्यवस्थित थापल्या जाईल या प्रकारे आपल्याला गोळा बनवायचा आहे। तर आपलं पीठ मळून तयार आहे। आता आपण याची भाकर थापून घेऊ। जर का तुम्हाला भाकर थापता येत नसेल तर तुम्ही ही भाकर लाटूनही घेतली तरी चालते। तर इथं मी परातीमध्ये थोडंसं कोरडं केळीचं पीठ टाकून घेतलेलं आहे आणि आपल्या पिठाच्या गोळ्यावरची या प्रकारे हातावरती चाकी बनवून घ्यायची आहे आणि आता आपण ही भाकर थापून घेऊ। भाकर थापून झाल्यानंतर हाताच्या तळव्याने आपल्याला हिला छान प्लेन करून घ्यायची आहे। त्याचबरोबर मी साईडला तवा गरम करायला ठेवलेला आहे। आता आपण ही भाकर तव्यावरती टाकून घेऊ। भाकर या प्रकारे हातावरती उचलून घ्यायची आहे आणि जे भाकरीला एक्स्ट्रा पीठ आहे ते या प्रकारे आपण काढून घेऊ आणि भाकर तव्यावरती टाकायची आहे। आणि भाकरीचा जो वरचा भाग आहे त्याला पाणी लावून घ्यायचं आहे आणि एखाद्या मिनिटासाठी भाकर शेकून घ्यायची आहे। वरचा भाग थोडासा कोरडा झाला की आपण ही भाकर परतवून घेऊ आणि लो मीडियम फ्लेमवरती भाकर छान शेकून घ्यायची आहे। तर एखादा मिनिट झालेला आहे, आपण भाकर परतवून घेऊ। आता मागच्या बाजूनी भाकर आपल्याला व्यवस्थित शेकून घ्यायची आहे। तर भाकर छान शेकून झालेली आहे। आता भाकरीला पोपळा काढण्यासाठी भाकर मी तव्यावरतीच उलटी टाकत आहे। तुम्ही डायरेक्ट गॅसवरती पण शेकून घेऊ शकता। तर तुम्ही बघू शकता भाकर किती छान टम्म फुगलेली आहे। भाकरीला मस्त असा पोपळा सुटलेला आहे। तर अशा प्रकारे आपली मस्त उपवासाची हेल्दी केळीची भाकरी तयार आहे। उपवासासाठी काय, पण तुम्ही ही भाकरी अशी पण खाऊ शकता, खायला अप्रतिम लागते। आणि साबुदाणा वगैरे तेलकट काही खाण्याऐवजी उपवासाला ही भाकरी तर खूप छान ऑप्शन आहे। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा।